तर नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत ते तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. तुम्हाला तिखट वांगं खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा खारं वांगं नक्की बनवून बघा. सारखे सारखे बनवून खाल, इतकी टेस्टी ही रेसिपी आहे. तर नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघू शकता, आजच मी बाजारातून ही खुडशी वांगी आणलेली आहेत. ही वांगी थोडीशी काळपट पडतात पटकन, पण चवीला एक नंबर असतात. त्यामुळे तुम्ही ही वांगी घेऊ शकता किंवा दुसरी ही वांगी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने त्यातली मी 4च वांगी घेणार आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने. त्याला असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत आपल्याला किडकं वगैरे असेल तर दिसून जातं. तर अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेणार आहे. या ठिकाणी सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत. बघू शकता, एकही किडकं वांगं नाही. शक्यतो खुडशी वांगी ही जास्त किडकी नसतातच, पण तरी देखील आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायची व याला पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत, यामुळे काळी पडणार नाहीत. व याचा मसाला आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ह्यामध्ये वेगळं असं काही लागत नाही. आणि शेंगदाण्याचं कूट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. यामध्ये आपण खारं वांगं बनवतोय त्यामुळे यामध्ये चटणी वापरायची नाही. जर तुम्हाला जास्त झणझणीत आवडत असेल तर थोडीशी मिरची देखील बारीक करून टाकू शकता. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये थोडंसं पाणी घालून याला मळून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. व जो हा मसाला आहे एक एक वांग्यामध्ये आतपर्यंत आपण भरणार आहोत, त्यामुळे एकदम छान आणि एकदम टेस्टी खारे वांगे तयार होतात. बघू शकता अशा पद्धतीने मी याच्या आतपर्यंत हा मसाला घालून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊयात. या ठिकाणी 4 ही वांगी भरून तयार आहेत व थोडासा मसाला देखील शिल्लक राहिलेला आहे, तर तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. तर या ठिकाणी गरजेनुसार तेल घेणार आहोत. यासाठी थोडंसं जास्तच तेल वापरा, यामुळे एकदम टेस्टी वांगी तयार होतात. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडून घ्यायची व यामध्ये एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या टाकलेल्या आहेत. ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता यामध्ये. हे छान भाजल्यानंतर जो राहिलेला मसाला आहे तोही छान परतून घ्यायचा. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद देखील आपण टाकणार आहोत, अजून थोडीशी. तर या ठिकाणी बघू शकता छान असा मसालाही भाजलेला आहे. तर यामध्ये जी भरून घेतलेली वांगी आहेत तीही थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची, त्यामुळे पटकन शिजतील. तशी ही खुडशी वांगी पटकन शिजतात, पण तरी देखील थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं व त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत. तर त्याच प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहे. याला झाकून आपण 5 ते 7 मिनिटात शिजवून घेऊयात, पटकन शिजते. तर या ठिकाणी बघू शकता एक 5 ते 7 मिनिटानंतर आपण चेक करूयात. पाणीही छान आटलेलं आहे आणि आपली वांगी शिजलेत का नाही ते बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता वांगीही छान शिजलेली आहेत, इझिली कट होत आहेत. या ठिकाणी गरम गरम भाकरीसोबत ही खारी वांगी खूप छान लागतात. तर याला सर्व करूयात. एकदम छान आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. बघू शकता किती छान झालेले आहेत. तुम्हाला देखील असं वाटत असेल ना, उचलून खावीशी वाटत असतील, तर पटकन ही ट्राय करा आणि लहान मुले देखील आवडीने खातील. तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट देखील करा. व्हिडिओ बघता आणि कमेंट करत नाही तर कमेंटही करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. जर अशाच नवीन आणि एकदम सोप्या आणि एकदम टेस्टी रेसिपी बघायची असतील तर सुप्रियाज रेसिपीला नक्की क्लिक करा. असेच हेल्दी खा, हेल्दी राहा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.